नमस्कार मुलांनो, MKS गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 6वीच्या पुस्तकातील म्हणींचा संग्रह शिकणार आहोत। म्हणजे इथे काही म्हणी दिलेल्या आहेत। म्हणीचा अर्थ होतो प्रोवर्ब। दिस इज अ पार्ट ऑफ ग्रामर। ओके, हा ग्रामरचा पार्ट आहे। याच्यामध्ये काही म्हणी दिलेल्या आहेत। म्हणी म्हणजे प्रोवर्ब, त्याला हिंदीमध्ये कहावते असं म्हटलं जातं। आता ह्याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला डायरेक्ट मीनिंग नसतं त्या शब्दांचं। ओके, देयर इज नो डायरेक्ट मीनिंग, सम हिडन मीनिंग इज देयर। ओके, in 2 or 3 words there is some hidden meaning, okay, that you need to understand, then only you can use these proverbs in to make a sentence. आता पहिली जी म्हण आहे म्हणजे प्रोवर्ब आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। शक्ती म्हणजे स्ट्रेंथ, युक्ती म्हणजे टॅक्टिक्स। सो द मीनिंग इज टॅक्टिक्स आर सुपिरियर। श्रेष्ठ म्हणजे सुपिरियर, सुपिरियर टू स्ट्रेंथ। टॅक्टिक्स आर सुपिरियर टू स्ट्रेंथ। आता ह्याचा अर्थ होतो कधी कधी ताकदीपेक्षा युक्तीने काम होते। मीन्स सम टाइम इन्स्टेड ऑफ युजिंग पॉवर यू कॅन वर्क विथ द टॅक्टिक्स। ओके, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले शिवाजी महाराज। शिवाजी महाराजांनी अनेक युद्ध जिंकली, त्यांचं सैन्य कमी होतं। ओके, बट एव्हरी टाइम ही फॉट विथ टॅक्टिक्स अँड ही वन द बॅटल। ओके, आवर ग्रेट किंग शिवाजी महाराज, he has very less army compared to his enemies, but every time he won each and every battle because of the tactics. So this proverb is suited to him, well suited to him. आता हाजीर तो वजीर। हाजीर म्हणजे काय? जो प्रेझेंट असतो तो वजीर। वजीर म्हणजे तुम्ही बुद्धिबळामध्ये जी क्वीन असते त्याला मराठीमध्ये वजीर असं म्हणतात। सो हाजीर तो वजीर ह्याचा अर्थ होतो जो प्रेझेंट आहे तो किंग होणार किंवा क्वीन होणार। ओके, सो जो वेळेला हजर असतो त्याला सर्व लाभ होतात। सो द पर्सन हु इज प्रेझेंट ऍट अ सिच्युएशन गेट ऑल द बेनिफिट्स। म्हणजे जो अपॉर्च्युनिटीचा फायदा घेतो, हुएवर इज टेकिंग द बेनिफिट ऑफ अपॉर्च्युनिटी विल बी द विनर। आलं लक्षात? आता ह्याचं उदाहरण म्हणजे समजा तुम्ही एखादी फायनलला तुम्ही कुठली तरी रेस आहे, रनिंग रेस आहे, यू हॅव ऑलरेडी सिलेक्टेड इन द फायनल, बट इफ यू आर ऍब्सेंट during the time of final, then whoever is present will get selected and you will miss your opportunity. Now next is तेरड्याचा रंग 3 दिवस। आता तेरडा ही एक वनस्पती आहे। तेरडा इज अ नेम ऑफ अ प्लांट। त्याला सुंदर फुलं येतात। ओके, दिस प्लांट हॅज व्हेरी ब्युटिफुल फ्लॉवर्स, बट द लाईफ स्पॅन ऑफ दिस फ्लॉवर्स इज व्हेरी लेस। ड्युरिंग 2-3 times of the monsoon season you can see the flowers and these are very beautiful but for a very short time. So ह्याचा अर्थ होतो नव्याची नवलाई थोडे दिवसच असते। म्हणजे समजा नव्याची म्हणजे न्यू थिंग, नवलाई मीन्स अट्रॅक्शन और अप्रूप म्हणतात त्याला, मीन्स दॅट अट्रॅक्शन और यू कॅन से इम्पॉर्टन्स ऑफ दॅट थोडे दिवसच असते, इज फॉर व्हेरी लेस टाइम। ह्याचं उदाहरण काय? समजा तुम्हाला तुमच्या आई बाबांनी, सपोज युअर मॉम अँड डॅड हॅज गिवन यू one beautiful toy, then what will happen? You will be very happy for that day. You will take care, even you will not spoil its coverings or that boxes. You will keep it with you. You will daily you will take care of that day, that whole day you will be very aware for its protection and all, and you will take care of everything. Okay, but after 2 to 3 days you will not look at that toy also. Okay, that toy will be at one corner and you will not bother where it is and all. Okay, because the attraction was over. म्हणजे काय होतं, तुम्ही नवीन खेळणं आणल्यानंतर तुम्हाला 2-3 दिवसच त्याचं अट्रॅक्शन वाटतं. आफ्टर दॅट यू विल नॉट फील एनी अट्रॅक्शन. 2-3 days यू विल नॉट फील एनी अट्रॅक्शन. सो फॉर दॅट तेरड्याचा रंग 3 दिवस म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात, इंग्लिशमध्ये सिमिलर म्हण आहे 9 days वंडर. ओके, नाव नेक्स्ट आहे शहाण्याला शब्दांचा मार. शहाणा म्हणजे वाईज पर्सन. अ वर्ड इज इनफ फॉर द वाईज. म्हणजे एखादा शहाणा मुलगा असेल तुमच्या घरात, समजा तुम्ही 2 भावंड आहात. ओके, आणि तुमच्यापैकी एक शहाणा आहे, म्हणजे शहाणा म्हणजे ही इज लिसनिंग अँड ऑल. मग तुमचे आई बाबा त्याला कमी ओरडत असतील बिकॉज ही इज लिसनिंग ऍट जस्ट मीन्स सिम्पली टेलिंग डोंट डू दिस, ही विल स्टॉप डुईंग द थिंग्स. त्याला म्हणतात शहाणा.
ओके, म्हणजे त्याला तुम्हाला त्या आई बाबांना मारावं लागणार नाही, ओके, किंवा इन्सिस्ट करावं लागणार नाही की डोंट डू दिस, और त्यांना पुन्हा पुन्हा सांगावं लागणार नाही. दे विल नॉट टेल हिम अगेन अँड अगेन. जस्ट वन टाइम, आफ्टर टेलिंग वन टाइम ही विल लिसन. किंवा तुमच्यापैकी पण कोणीतरी असं असेल की दे आर मीन्स whenever your parents are telling don't do this, you will listen it. ओके, सो शहाण्याला शब्दांचा मार म्हणजे अ वाईज पर्सन, अ वर्ड इज इनफ फॉर द वाईज. ओके, शहाण्या माणसाला समजावून सांगितल्यास तो ताळ्यावर तो ही अंडरस्टँड, ताळ्यावर मीन्स ही अंडरस्टँड. शहाण्या माणसाला समजावून, इफ यू आर टेलिंग अ वाईज पर्सन विथ सिंपल वर्ड्स, ही विल अंडरस्टँड. ओके, नाउ नेक्स्ट, चोरावर मोर. चोरावर मोर म्हणजे काय? एखाद्याच्या वरचढ वागून त्यावर मात करणे. ओके, म्हणजे चोऱ्यावर मोरचा अर्थ असा होतो की इफ समवन इज देअर अँड ही इज फीलिंग व्हेरी प्राऊड about whatever he is doing. Okay, I mean, suppose one person is very good in study, or sometimes one person is very good in racing. Okay, and he is thinking that he is the only great person. Okay, and if some other student suddenly came and he won the race, then what will happen? We will say that choravar more, means he has won the things by coming, means suddenly he is coming and winning the things. त्याला आपण म्हणतो की चोरावर मोर. ओके, डोंट टेक इट that चोरावर मोर means thief and peacock, not like that. Means someone is expert in something and suddenly other person is coming and defeating the first person, त्याला म्हणतात चोरावर मोर. नेक्स्ट आहे ते दुरून डोंगर साजरे. दुरून डोंगर साजरे म्हणजे काय? तर आपण आता शब्दशः अर्थ बघूया. दुरून डोंगर साजरे. दुरून म्हणजे ऍट अ डिस्टन्स, डोंगर म्हणजे माउंटन्स, आणि साजरे म्हणजे छान. सो वेन यू आर लुकिंग ऍट द माउंटन्स फ्रॉम अ डिस्टन्स, व्हॉट यू विल सी, वी आर थिंकिंग दॅट दे आर व्हेरी स्मॉल. ओके, वी कॅन इझिली क्लाइम्ब दोज माउंटन्स बिकॉज वी आर फार अवे. बट वेन यू ऍक्च्युअली गोज नियर टू देम, you can sense the real height of those mountains. म्हणजे जेव्हा तुम्ही डोंगर बघता, डोंगर म्हणजे माउंटन्स, जेव्हा तुम्ही दुरून बघता तेव्हा काय वाटतं? अरे किती इझी आहे, आपण सहज ह्याच्यावरती चढू शकतो. पण जेव्हा तुम्ही त्याच्या पायथ्याशी, वेन यू आर गोइंग ऍट द बेस ऑफ दॅट माउंटन्स, यू विल ऍक्च्युअली रिअलाइज द हाईट ऑफ द माउंटन्स. समजतंय? मग तेव्हा तुम्हाला कळतं अरे दिस इज व्हेरी डिफिकल्ट. मग आता ही कशासाठी आहे? तर काही गोष्टी लांबूनच चांगल्या दिसतात. सो सम things are there which at a distance we can see that from a distance we can feel that those things are very good, but actually when you go near to it you will feel that these are not what you are thinking. समजलं? त्याला म्हणतात दुरून डोंगर साजरी. आता नेक्स्ट आहे तो बळी तो कानपिळी. बळी तो कानपिळी म्हणजे काय? बळी म्हणजे बलवान, स्ट्रॉंग. ओके, बळी म्हणजे स्ट्रॉंग जो असतो तो, आणि तो कानपिळी. कानपिळी म्हणजे काय? तर तो तुमच्यावरती दादागिरी करतो. कानपिळणे म्हणजे सी sometimes you are little bit not that as strong as the other person, then you will little bit scared of that person because he is strong. So जो बलवान असतो तो सगळ्यांवर सत्ता गाजवतो. सत्ता गाजवतो मीन्स जो बलवान असतो मीन्स द पर्सन हु इज स्ट्रॉंग, दॅट पर्सन विल रूल द पीपल. म्हणजे तो ही विल रूल द पीपल, ज्याच्याकडे पॉवर असते. ओके, ज्याच्याकडे सत्ता असते, बलवान असतो म्हणजे स्ट्रॉंग असतो, तो इतरांवरती सत्ता गाजवतो. मीन्स द पर्सन हु इज स्ट्रॉंग इनफ, that person will rule others. सत्ता गाजवणे मीन्स रूल द अदर. आता बळी तो कान म्हणजे कान आपण हे करतो ना, कान टर्न करतो एखाद्याचा, असा फिरवतो. ओके, सो तो एखादा जो स्ट्रॉंग असतो तोच कान फिरवू शकतो. जर एखादा वीक माणूस कान फिरवायला गेला तर काय होणार? ही विल बी बिटन. ओके, मग तसं याचा अर्थ होतो की जो बलवान असतो, द पर्सन हु इज स्ट्रॉंग इनफ, दॅट पर्सन विल रूल द अदर्स. नेक्स्ट, गर्वाचे घर खाली.
म्हणजे प्राईड हॅज अ फॉल, गर्वाचे घर खाली म्हणजे प्राईड हॅज अ फॉल. अहंकारी व्यक्तीला कधीतरी अपमान सहन करावाच लागतोच. म्हणजे समटाइम्स अहंकारी म्हणजे जो ज्याला भयंकर इगो असतो, ओके, द पर्सन हू इज हॅव्हिंग ट्रेमेंडस इगो, he will get, sometimes he will get insulted, okay, or he will face the defeat. Sometimes he will face the defeat. अपमान म्हणजे इन्सल्ट. आता ह्याचं उत्तम उदाहरण गर्वाचे घर खाली, the very good example of this is the tortoise and rabbit story. Okay, rabbit is feeling that he will never lose any competition because he is the fastest runner. पण त्याला कधी हे डिफीट सहन करावा लागतो जेव्हा टॉर्टॉइस त्याला हरवतो. सो दो टॉर्टॉइस इज वॉकिंग व्हेरी स्लोली, he won the race, and because of that rabbit felt very bad, he felt insulted. लक्षात आलं? तर तुम्ही जेव्हा प्रोवर्ब लक्षात ठेवता, तुम्हाला तशी उदाहरणं लक्षात ठेवा, then it will be easy for you to understand. Now next is शीतावरून भाताची परीक्षा. सो शीतावरून भाताची परीक्षा म्हणजे काय? वस्तूच्या लहानशा भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे म्हणजे शीतावरून. व्हेन वी कुक राईस, ओके, इन अ पॉट, okay, that time your mother or grandmother does not never check that whole rice is cooked or not. Okay, she will simply remove one grain and press it, and she will see that whether it's cooked or not. If that one grain is cooked, then only she will understand that whole rice is cooked. So त्याला शीत असे म्हणतात. ते जे वन ग्रेन असतं त्याला शीत असं म्हणतात, आणि भात म्हणजे राईस. परीक्षा म्हणजे टेस्ट. सो फ्रॉम अ सिम्पल ग्रेन यू कॅन टेस्ट दॅट वेर दॅट राईस इज कुक्ड और नॉट. सो अ स्मॉल पार्ट फ्रॉम द स्मॉल पार्ट ऑफ अ थिंग और ऑब्जेक्ट, वस्तूच्या लहानशा भागावरून. सो फ्रॉम अ स्मॉल पार्ट ऑफ एन ऑब्जेक्ट यू कॅन टेस्ट द स्मॉल पार्ट ऑफ द ऑब्जेक्ट अँड यू कॅन टेस्ट दॅट होल थिंग. ओके, म्हणजे आता समजा फळ आहे, एखादं फ्रूट आहे, फ्रूट गोड आहे की नाही. इफ यू वॉन्ट टू टेस्ट अ फ्रूट, यू विल कट अ स्मॉल पार्ट. इफ इट टेस्ट गुड, then you will think that okay, that whole fruit is good. Understood? Just like that, if you didn't like that, it's sour or bitter, you will not eat that. Okay, so from a small part of an object you can test that whether that object is good or bad. Next is करावे तसे भरावे. Means as you sow, so shall you reap. This is the English proverb. As you sow, so shall you reap. म्हणजे तुम्ही जसं वागाल, चांगल्या वाईट कर्माचे फळ हे भोगावेच लागते. सो whatever you are doing, means if you are doing good to others, the others will behave good with you. If you are not behave good with others, they will also not behave good with you. Okay, so however you are, means that you are whatever your action, you will get the same reaction. आता कर्माचे फळ means your action. Okay, fruit of your action. So if you are doing good things, you will get a good fruit. If you are doing bad things, then bad things will come to you. Now अति तेथे माती. अति तेथे माती. माती म्हणजे सॉइल, अति म्हणजे एक्सेस. So excess of everything is bad. Excess of everything is bad. म्हणजे कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर केली की तिचा परिणाम वाईट. सो एनिथिंग इफ यू आर डुईंग बियॉन्ड द लिमिट, देन इट इज बॅड. म्हणजे आता कुठलंही उदाहरण घ्या, यू कॅनॉट टेक एनी एक्झाम्पल. इफ यू लाईक आईस्क्रीम, इफ यू आर इटिंग टू मच, व्हॉट विल हॅपन? इट विल, यू विल गेट सिक. ओके, कुठलीही गोष्ट शिवाय इफ यू आर वॉचिंग टू मच टीव्ही और यू आर वॉचिंग टू मच मोबाईल, देन व्हॉट विल हॅपन? इट विल अफेक्ट युअर आईज. सो वॉट एव्हर यू आर डुईंग, डू इट इन अ लिमिट. अति तेथे माती मीन्स एक्सेस ऑफ एव्हरीथिंग इज बॅड. इकडे आड तिकडे विहीर. ओके, आड म्हणजेच विहीर, विहीर म्हणजे वेल. ओके, सो आड आणि विहीर म्हणजे सेम. सो इकडे मीन्स हियर वेल and तिकडे means there well means both the sides having well. How you will cross it? This is the actual meaning. This is the word to word meaning. म्हणजे याचा अर्थ काय होतो? ह्या साईडला पण विहीर आहे, वेल आहे, त्या साईडला पण वेल आहे. सो how you will cross the road?
तर आता आड आणि विहीर याचा दोघांचाही अर्थ सेमच होतो. म्हणजे तुमची सेम सिच्युएशन आहे. दिस साइड ऑल्सो सेम सिच्युएशन, दॅट साइड ऑल्सो सेम सिच्युएशन. म्हणजे दोन्ही बाजूने यू हॅव सेम ट्रबल, यू आर इन अ ट्रबल अँड बोथ द साइड द एक्सटेंट और द intensity of trouble is same, okay, or intensity of problem is same on the both side. Then you are in a situation and you are thinking what to do. त्याला म्हणतात इकडे आड तिकडे विहीर. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याचं असं आहे की बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी, असं त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ आहे. म्हणजे एका बाजूला डीप सी आणि एका बाजूला डेव्हिल. तर दोन्ही बाजूने अडचणीत असणे. सो फ्रॉम यू आर इन प्रॉब्लेम्स फ्रॉम बोथ द साइड, दॅट टाइम व्हॉट टू डू. अंडरस्टूड. म्हणजे साधं उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्हाला उद्या तुमची टेस्ट, उद्या तुमचं पेपर आहे. ओके, नेक्स्ट डे युअर पेपर इज देअर अँड दिस टाइम सम फायनल इज गोइंग ऑन, क्रिकेट मॅच. ओके, अँड इट इज वर्ल्ड कप फायनल, यू वॉन्ट टू सी इट. But if you are losing your time, then you will lose marks in the exam. And if you are not watching it, you will feel that, oh my God, I missed something great. So that feeling will be there. So, but you are not knowing what to do. Okay, obviously you need to give a preference to the exam. But you are in a situation, sometimes you are thinking, this is a small example. Actually, I am giving you to understand the situation. Okay, sometimes when people are in a big problem, that time this proverb is used. But I just explain you to understand the situation of your mind. Sometimes you are thinking what to do, to study or to watch TV. Okay, so that is called as इकडे आड तिकडे वीर. नेक्स्ट, घोडा मैदान जवळ आहे. घोडा मैदान जवळ आहे म्हणजे परीक्षेची कसोटीची वेळ जवळ असणे. सो नाव फॉर यू, घोडा मैदान जवळ आहे मीन्स एक्झाम इज नियर और टेस्ट इज नियर. दॅट इज कॉल्ड एज घोडा मैदान जवळ आहे. मीन्स युअर व्हेरी लेस टाइम इज देअर फॉर युअर एक्झाम. दॅट इज यू कॅन से घोडा मैदान जवळ आहे. नेक्स्ट आहे, असतील शिते तर जमतील भूते. म्हणजे फ्रेंड्स आर मेनी वेन पॉकेट्स आर फुल, असा त्याचा अर्थ होतो. असतील शिते, शिते म्हणजे तेच ग्रेन्स. जमतील भूते, भूते मीन्स घोस्ट. म्हणजे इफ यू आर हॅव्हिंग मनी, then the people or friends will gather around you. So these are not your real friends, these are ghosts, because they are attracted towards you because of the money. Understood? So that's why they are called as ghost. Okay, so if you are having money, then people will गॅदर अराउंड यू और फ्रेंड्स विल गॅदर अराउंड यू. आता साधं उदाहरण तुमच्याकडे तुम्ही सांगितलं, आज मी पॉकेट मनी आणलेला आहे. इफ यू आर टेलिंग युअर फ्रेंड्स दॅट टुडे आय हॅव 500 rupees अँड माय मदर टोल्ड टू गिव्ह अ पार्टी टू फ्रेंड्स, देन व्हॉट विल हॅपन? ऑल विल स्टिक टू यू बिकॉज यू आर अबाउट टू गिव्ह अ पार्टी. मग त्याला म्हणतात फायद्यासाठी माणसे जवळ येतात. सो फॉर बेनिफिट पीपल आर गॅदरिंग टुवर्ड्स यू. फायदा म्हणजे फॉर द बेनिफिट, माणसे म्हणजे पीपल, जवळ म्हणजे नियर. पीपल आर कमिंग टू यू फॉर सम बेनिफिट और सम रिझन. दॅट इज कॉल्ड एज असतील शिते तर जमतील भूते. नेक्स्ट, काखेत कळसा गावाला वळसा. ही आता आपण चष्म्याची गंमत ह्या ह्याच्यामध्ये हे प्रोवर्ब आलेली आहे. काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे वस्तू जवळ असणे पण तिचा शोध इतरत्र घेणे. म्हणजे समटाइम्स द थिंग्स आर नियर टू यू बट यू कुडंट सी दोज थिंग्स बिकॉज ऑफ सम रिझन अँड यू आर सर्चिंग दोज थिंग्स एव्हरीवेअर. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज काखेत कळसा गावाला वळसा. नाव दृष्टी आड सृष्टी म्हणजे काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे. सो दृष्टी आड सृष्टी, दृष्टी म्हणजे विजन आणि सृष्टी म्हणजे नेचर. सो बियॉन्ड युअर विजन समथिंग इज देअर. ओके, बट यू आर निग्लेक्टिंग इट. यू नीड टू काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे. म्हणजे कधी काय होतं, समटाइम्स यू नीड टू निग्लेक्ट सम थिंग्स अदरवाइज यू विल हॅव अ पेन or you will be in a trouble. So sometimes it's better to neglect or avoid some things, or you have to intentionally do that to be happy. त्याला म्हणतात दृष्टी आड सृष्टी. आड म्हणजे beyond, दृष्टी आड. Okay, that nature is means something is going on that you are not looking into it, or you are away from that things. That is called as दृष्टी आड सृष्टी. Now जशास तसे. जशास तसे म्हणजे समोरचा आपल्याशी जसा वागतो तसेच त्याच्याशी वागणे. सो
टिट फॉर टॅट, जशाच तसे म्हणजे टिट फॉर टॅट. सो पर्सन इज बिहेविंग हाउ मीन्स इफ पर्सन इज बिहेविंग विथ यू बॅड, then you are also behaving the same with him. That is called as जशास तसे. नेक्स्ट इज दाम करी काम. दाम करी काम म्हणजे दाम म्हणजे मनी आणि काम म्हणजे वर्क. सो इफ यू हॅव मनी, समटाइम्स इट हॅपन दॅट you are especially you observe this in some that workplaces and all, okay, that you want to do something very fast. Suppose you want to do one of your document and all, then they will ask for you that give us money. If you are giving them money, they will provide you the document very fast. दाम करी काम. दाम म्हणजे पैसा, means you are doing work by providing money. Okay, that is illegal things, but people are telling it that if you are giving money, then your work will be finished very fast. त्याला म्हणतात दाम करी काम. पैसा दिला की सर्व कामे होतात. So all work will be you can easily done by giving money. You can easily do by giving money. Next, अंथरूण पाहून पाय पसरावेत means cut your coat according to your cloth. अंथरूण पाहून पाय पसरावेत. अंथरूण म्हणजे युअर बेड. ओके, पाय पसरावेत स्प्रेड युअर लेग्स. त्याचा अर्थ काय होतो की आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा. मीन्स डू युअर एक्सपेंडिचर ॲज पर युअर कॅपॅसिटी. ऐपती म्हणजे कॅपॅसिटी प्रमाणे. मीन्स डोंट स्पेंड मोर मनी. Okay, if you are having 100 rupees, then don't spend more than 100 rupees. Keep something for your saving or for your future things or for something that emergency and all. So you have to manage the money according to your capacity. This is the meaning of that. सगळेच मुसळ केरात म्हणजे केलेले सर्व कष्ट वाया जाणे. सगळे मुसळ. मुसळ हा एक मराठी शब्द आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक इट्स अ बिग काय म्हणतात तो खांब असतो असा मोठा मराठीमध्ये, आणि त्याला इट्स अ बिग वुडन पोल यू कॅन से. आणि तो सगळेच मुसळ केला. त्याचा अर्थ काय होतो तर एव्हरीथिंग गेट वेस्टेड और युअर हार्डवर्क गेट वेस्टेड. केलेले सर्व कष्ट वाया जाणे. सगळे मुसळ केलात म्हणजे काय. सपोज यू हॅव रिटन you did one project, okay, very nicely you did project and all, you decorated well, you wrote well, you did lot of hard work for that, and suddenly what happens, your younger brother or sister came and she spoiled that project by that water. Then what will happen? You will felt very bad, na? Your all hard work will get spoiled. So that is called as सगळे मुसळ केरात. Means whatever you have done that get spoiled. Now वड्याचे तेल वांग्यावर. वड्याचे तेल वांग्यावर म्हणजे काय तर एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. So you are getting angry. The cause of anger is different, and you are getting angry on another person. Okay, for another reason, for different reason you are getting angry. दुसऱ्यावरच means other person. You are getting angry for different reason on another person. That is called as वड्याचे तेल वांग्यावर. वांगा म्हणजे ब्रिंजल. वडा म्हणजे that you can say potato वडा, बटाटा वडा वगैरे. ओके, त्याचं तेल means the oil that you are using for that वडा. Instead of using for that वडा, you are using for making ब्रिंजल. So that is called as एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. Now बुडत्याला काडीचा आधार means a drawing man catches at a straw. म्हणजे संकटात थोडीशी मदत खूप दिलासा देते. So when you are in trouble, a small help will give you a relief. Okay, म्हणजे आपल्याला because of the small help you will feel relaxed because of the small help. When you are in trouble and someone is helping you little also, then you will feel that you will feel great relief. Okay, त्याला काय म्हणतात बुडत्याला काडीचा आधार. बुडता means drowning man. काडी means straw म्हणजे straw support. strawचा support म्हणजे whoever is drowning will get a support from the straw. म्हणजे small help in trouble make you
रिलॅक्स. ओके. लहान तोंडी मोठा घास म्हणजे आपल्या योग्यतेस न शोभणारे बोलणे. समटाइम्स द पर्सन इज स्मॉल बट इफ ही इज टॉकिंग लाईक अ बिग पर्सन और एडल्ट देन दॅट इज कॉल्ड एज लहान तोंडी मोठा घास. मीन्स युअर माउथ इज स्मॉल अँड यू आर इटिंग a big bite. Okay, according to your size, mouth size, you should eat, right? But sometimes what happens, some small kids try to interrupt the adults and they are behaving like adults and they are talking like a big person. That time it is called as lahan tondi motha ghas. Ghas means bite. Your mouth is small and you are taking a big bite. थेंबे थेंबे तळेत साचे. थेंबे थेंबे means drop. तळे म्हणजे lake. So with the help of small drops, if you are accumulating small drops, it will turn into that lake. Sachane means accumulate. Okay. So many a little makes a mickle. This is the English proverb. So many a little makes a mickle means what? थोडे थोडे साठवत गेले तर त्याचा मोठा साठा होतो. If you are saving small amount, one day you will get a big money. ओके. जसं तुम्ही पिगी बँक मध्ये तुम्ही 1 रुपया टाकता. यू आर पुटिंग 1 रुपी कॉइन, 1 रुपी कॉइन. वन डे इफ यू आर ओपनिंग इट यू विल फाइंड दॅट देर आर लॉट ऑफ मनी इन युअर पिगी बँक. ओके. नाव नेक्स्ट, प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे प्रयत्न केल्याने यश प्राप्त होते. याचा अर्थ काय होतो? प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपल्याला देव कुठे दिसत नाही. वी कुडंट सी गॉड. ओके. पण असं म्हटलं जातं की इफ यू आर रिअली वॉन्ट टू मीट हिम यू हॅव टू डू हार्डवर्क. हार्डवर्क म्हणजे इथे वर्ड टू वर्ड आपण असं घेऊ की ज्याला खरंच इफ समवन वॉन्ट्स टू मीट गॉड ही शुड डिवोट हिमसेल्फ स्पिरिच्युअली. ओके. सो तसं ह्याचा अर्थ काय होतो तर तुम्हाला कुठली एक परमेश्वर मिळवणं ही अवघड गोष्ट आहे. ओके. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू मीट अ गॉड. बट इफ यू ट्राय बाय युअर हार्ट with 100% effort, one day you will meet God also. So the actual meaning is that whatever you want to achieve in your life, you need to do 100% hard work. Then only you can achieve it. So prayatnanti parmeshwar. If you are trying hard, you will get the God. So prayatna केल्याने यश प्राप्त होते. So if you want to get a success in anything, or you want to be successful in your life, you have to try hard. तर असे हे प्रोवर्ब्स आहेत. तुम्ही ते बाय हार्ट करण्यापेक्षा त्याचा अर्थ समजून घ्या. ट्राय टू अंडरस्टँड द मिनिंग विथ द एक्झाम्पल्स. ओके. तर तुम्हाला हे व्हिडिओ हा एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. कारण लाईक करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही लाईक केलं नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासारख्या अनेक मित्रांपर्यंत पोहोचणार नाही. सो प्लीज आय एम रिक्वेस्टिंग यू टू लाईक द व्हिडिओ अँड इफ यू स्टिल नॉट सबस्क्राईब टू अवर चॅनल प्लीज सबस्क्राईब इट अँड शेअर अमंग युअर फ्रेंड्स. थँक्यू.